दीपक पवार जे आहेत शालेय अभ्यास कृती समिती समन्वय अध्यक्ष, त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा विजय उत्सव करावा इतका मोठा हा आपला विजय नाहीये. त्याचबरोबर नरेंद्र जाधव समितीला देखील आमचा विरोध आहे. त्यांच्या ऐवजी दुसरं कोणतं त्या ठिकाणी असावं, कारण की ते संघाच्या जवळचे आहेत किंवा ते खासदार आहेत किंवा त्यांना दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास आहे, बालशास्त्राचा त्यांना अभ्यास नाही. विरोध केल्याचे तुम्हाला देखील कन्व्हिन्स करायला येणार. वारंवार आम्ही सुद्धा बोललोय, नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत. ते रिझर्व्ह बँकेत होते, ते फायनान्स कमिशनला होते, ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षानं नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत. त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे. त्यांना राज्यात देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून. अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणारच, तो आमच्या मनात आहे. अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले, तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही उलथवून लावू हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रानं आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर, हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू.